नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अपूर्वा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ छोटासा आहे, पण माझ्यासाठी तो खूप खास आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगते. आपल्या स्वामी समर्थांची पालखी दिसत असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर झालं असं की रविवारचा दिवस होता आणि माझी एक्झाम होती त्या दिवशी. आणि एक्झामच्या आधी मी आणि माझ्या मिस्टरांनी असं ठरवलं होतं की आज पालखी निघणार होती केंद्रातून, ग्रंथदिंडी. आणि त्या ग्रंथदिंडीसाठी आम्हाला जायचं होतं आणि एक्झामच्या आधी मला स्वामींचं दर्शनही घ्यायचं होतं. म्हणून आम्ही गेलो होतो केंद्रामध्ये. पण तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की पालखी थोड्या वेळापूर्वीच निघून गेलेली आहे केंद्रातून. हे ऐकून आम्हाला थोडंसं आम्ही नाराज झालो. पण नंतर आम्ही तिथून निघालो आणि मला एक्झाम सेंटर पण पाहून यायचं होतं. आणि मग आम्ही एक्झाम सेंटर पाहून आलो. पण रस्त्यात जाताना माझ्या मनात एकच विचार होता, जर स्वामी मला जर तुमचं दर्शन भेटायचं असेल तर ते कसंही भेटेल. रस्त्यात येताना का होईना, मला एक्झाम सेंटर बघून येताना तरी पालखीचं दर्शन होईल. काही का होईना, पण मला पालखीचं दर्शन आज होईलच. जर तुमच्या मनात इच्छा असेल तर नक्कीच दर्शन होईल. असं म्हणता आम्ही घरी आलो. पण तरी मला पालखीचं दर्शन काय झालं नाही. मी नाराज झाले. आणि दुपारी 1 वाजला होता. माझा 2:30 वाजता पेपर होता आणि मी एक्झामला जाण्याची तयारी करतच होते. निघायला एक मला 5-10 मिनटं अवकाशच होता आणि मी खालीच जाणार होते. तेवढ्यात माझ्या सासूबाईंनी मला आवाज दिला की अपूर्वा, खाली स्वामींची पालखी आली आहे. बापरे, तुम्हाला काय सांगू, मला इतका आनंद झाला. अक्षरशः माझ्या डोळ्यात आनंद अश्रूच यायला लागले. आणि वेळ कशी होती बघा, मला निघायला आणखी 10-15 मिनटं अवकाश होता. आणि जर मी निघून गेले असते किंवा पालखीला 10-15 मिनटं लेट झाला असता तर मला पालखीचं दर्शन झालं नसतं, स्वामींचं दर्शन झालं नसतं. पण तसं झालं नाही. म्हणतात ना, मनात जी इच्छा असते ती स्वामी मनकवडे त्यांना आपल्या मनामध्ये काय चाललं हे कळत असतं. आणि तसंच झालं, कारण माझी मनापासून तीव्र इच्छा होती की माझी एक्झाम होती त्या दिवशी आणि स्वामींच्या पालखीचं दर्शन मला घ्यायचंच होतं. आणि अशक्यही शक्य करतील स्वामी, खरंच. आणि पालखीचं दर्शन झालं मला आणि इतका आनंद झाला, तुम्हाला काय सांगू. आता इतरांना वाटेल की इतकी साधी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी ही साधी गोष्ट नव्हती. कारण मी मनात इच्छा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ह्या एरियामधून पालखीचं मला वाटतं पहिल्यांदाच प्रस्थान होत होतं. आमच्या एरियातून पालखी येत नाही. पण ह्या वर्षी काय माहिती कसं काय त्यांनी पालखीचा रस्ता इकडून घेतला आणि पालखी ह्या साईडने आली. आणि हे सगळं बघून मला इतका आनंद झाला की मी तुम्हाला काय सांगू. आणि खरंच हा अनुभव माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता. कारण मनात माझ्या खूप तीव्र इच्छा होती आणि ती स्वामींनी पूर्ण करून घेतली. आणि म्हणूनच हा छोटासा व्हिडिओ मी काढला होता. तर तो मला वाटत होतं की सगळ्यांपर्यंत पोहोचावा, की स्वामी आपल्या छोट्या छोट्या इच्छा पण कशा पूर्ण करतात. म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामी आपल्या भक्तांच्या मनातली जी काही इच्छा आहे त्या इच्छा नेहमीच पूर्ण करतात. फक्त काही गोष्टींना थोडा वेळ लागतो, काही गोष्टी लवकर पूर्ण होतात. ह्या अशा छोट्या-छोट्या काही गोष्टी असतात, त्या आपल्याला पटकन मिळून जातात. अशीच एक माझी एक इच्छा होती खूप वर्षांपासूनची, जवळपास 2-3 वर्षापासून इच्छा होती. ती इच्छा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल, की स्वामींनी माझ्याकडून ती इच्छा कशी पूर्ण करवून घेतली किंवा एकदम झाली. कारण मला त्या गोष्टीचं पण खूप टेन्शन होतं आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. ह्या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं होतं की स्वामींनी मला तिथे केंद्रात स्वामींचं दर्शन झालं नाही, पण स्वामींनी साक्षात घरी येऊन मला दर्शन दिलं. घरासमोरच आले स्वामी. आणि ही पहिलीच वेळ होती स्वामींची पालखी आमच्या घराच्या समोरून येण्याची. त्यामुळे खरंच मला हे खूपच आश्चर्य वाटत होतं ह्या गोष्टीचं, की हे कसं काय शक्य झालं. स्वामींना अशक्य असं काहीच नाही आहे. ते एका भक्तासाठी का होईना पण ते धावून येतात. आपल्या मनात फक्त श्रद्धा असली पाहिजे आणि आपली भक्तीची तीव्रता तेवढी असली पाहिजे. स्वामी नक्कीच आपल्याला आपल्या प्रतिसाद देतात. आपल्या प्रत्येक प्रश्नाला म्हणा, इच्छेला म्हणा, ते नक्कीच पूर्ण करतात. आणि खरंच मी जर आधीच 10-15 मिनटं आधीच जर निघून गेले असते, कारण माझी सगळी तयारी झाली होती, मला निघायचंच होतं.
आणि मी जर निघून गेले असते तर पालखीचं दर्शन मला झालं नसतं. पण वेळेचा पण योगायोग किती एकदम सगळ्या गोष्टी मॅच झाल्या आणि स्वामींची पालखी त्याच वेळेला आली. आणि हां, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे त्या परीक्षेत मला चांगलं यशही मिळालं. ज्या दिवशी माझी एक्झाम होती, स्वामींची पालखी आली त्या दिवशी, त्या परीक्षेत मला माझ्या मनाप्रमाणे मार्क्स मिळाले आणि मी पास पण झाले. हा एक मोठा अनुभव होता माझ्यासाठी. कारण हाऊसवाईफ असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं, अभ्यास करणं माझ्यासाठी अवघड आहे. पण तरीसुद्धा अभ्यास केला आणि म्हणजे आता मी हे अंधश्रद्धा अशी हे नाही आहे, की स्वामींचं दर्शन झालं म्हणून मी पास झाले वगैरे असं नाही. त्यात माझी मेहनत आहेच आहे आणि स्वामींचं साक्षात आशीर्वाद होताच त्या दिवशी माझ्यावरती. ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्यामुळे स्वामी आपल्या प्रयत्नांना यश देतात आणि आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतात. फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, की माझी इच्छा जी होती ती स्वामींनी पूर्ण केली आणि स्वामी साक्षात घरासमोर येऊन स्वामींनी मला दर्शन दिलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.